नमस्कार शेतकरी बांधवांनो. अन्नदाता शेतकरी न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आज 18 फेब्रुवारी 2026. पाहुयात राज्यातील शेती जगतातील आत्ताच्या घडीच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या सविस्तर. मोठी बातमी: शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील ओझं उतरणार. राज्यातील बळीराजासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर येत आहे. राज्य सरकार मोठ्या कर्जमाफीची तयारी करत असून येत्या 30 जून 2026 पूर्वी याची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. कोणाला मिळणार लाभ? ही कर्जमाफी प्रामुख्याने अल्पभूधारक आणि गरजू शेतकऱ्यांसाठी असेल. नियम कडक: ज्यांच्याकडे मोठी आलिशान वाहने किंवा फार्म हाऊस आहेत अशा संपन्न व्यक्तींना या योजनेतून वगळले जाणार आहे. केवळ खऱ्या अर्थाने गरजू असलेल्या सामान्य शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारची नजर आहे. खात्यात जमा होणार पैसे. नमो शेतकरी आणि पीएम किसानचा डबल धमाका. शेतकरी मित्रांनो, आपला खिसा गरम होणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता एकत्रितपणे मिळण्याची शक्यता आहे. सावधान: जर तुम्ही अजूनही ई-केवायसी पूर्ण केले नसेल तर तुमचे 4000 ते 6000 रुपये अडकू शकतात. त्यामुळे आजच जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन आपले केवायसी अपडेट करून घ्या. हवामान अलर्ट: उन्हाचा तडाखा वाढला आणि पिकांची काळजी घ्या. राज्यात आता उन्हाळ्याची चाहूल लागली असून तापमानाचा पारा चढू लागला आहे. विदर्भ, अमरावतीमध्ये तापमान 36 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. उत्तर महाराष्ट्र, धुळ्यात रात्रीचा कडाका 12 अंश सेल्सिअस असला तरी दिवसा उन्हाचा चटका वाढत आहे. अन्नदाता सल्ला: रब्बी पिकांच्या काढणीसाठी हे हवामान चांगले असले तरी संत्रा, मोसंबी आणि इतर फळबागांना पाण्याचे योग्य नियोजन करा, अन्यथा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. ऊस उत्पादकांसाठी सुवर्णसंधी: हार्वेस्टरवर 35 लाखांचे अनुदान. ऊस तोडणी कामगारांच्या टंचाईवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय कृषी यांत्रिकीकरण अभियानाअंतर्गत आता ऊस तोडणी यंत्र म्हणजे हार्वेस्टर खरेदीसाठी तब्बल 35 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. अर्ज कोठे करावा? शेतकरी गट, एफपीओ किंवा सहकारी संस्थांनी तातडीने जिल्हा कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. बाजारभाव अपडेट: कापूस, सोयाबीन आणि कांद्याची स्थिती. कापूस व सोयाबीन: आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी घटल्या वाढल्याने दरात 7 ते 10% मोठी चढउतार सुरू आहे. शेतकऱ्यांनी भाव बघूनच माल बाजारात काढावा. कांदा: लासलगावसह प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याचे भाव अजूनही स्थिर आहेत. अपेक्षित वाढ न झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहे. शेतकरी मित्रांनो, अशाच ताज्या बातम्या आणि शेतीविषयक माहितीसाठी अन्नदाता शेतकरी न्यूज पाहत रहा.